सोलापूर शहरामध्ये रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापुरातील पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरात जे आहे ते पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळतं। आपण आता आहोत अक्कलकोट रोडवरील वज्रेश्वरी नगर या भागामध्ये आणि इथे जी परिस्थिती पाहिली तर लोकांच्या अगदी कमरे एवढे पाणी जे आहे ते नागरिकांच्या घरामध्ये शिरलेलं पाहायला मिळाले। त्याचबरोबरीने या ठिकाणी काही टॉवेल कारखाने आहेत, त्यामुळे या संपूर्ण नागरिकांच्या घरामध्ये त्याचबरोबर त्यांच्या कार्स आहेत त्या कारसुद्धा पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आपण जर समोरच्या बाजूला पाहिलं तर खरं तर हा सोलापूर अक्कलकोट रोड हायवे आहे आणि या हायवेपासून अगदी 500 मीटर अंतरावर सुद्धा अशा परिस्थिती जी आहे नागरिकांच्या घरामध्ये पाणी साचल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे रात्रीपासूनच या ठिकाणी हे सर्व नागरिक जे आहेत ते घराबाहेर आहेत, कारण घरामध्ये अक्षरशः कमरे एवढं पाणी जे आहे ते साचलेलं होतं आणि त्यामुळेच नागरिकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ देखील उडालेली आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, काय नक्की ही परिस्थिती आहे आणि यापूर्वी अशी परिस्थिती होती का आणि ही परिस्थिती का उद्भवली, काय वाटतंय? इकडचे नागरिक बोलतेत म्हणजे हे पहिल्यांदा असं पाणी साचलेलं आहे। जवळपास रात्री 3 वाजेपासून लेकरं बाळं सगळे रोडवरती आलेले आहेत। सगळ्यांचे सोमसार कपडे राशन पाणी सगळं त्यांचं पाण्यात बुडलेलं आहे। रात्री 3 वाजेपासूनच सगळे परेशान आहेत, बाहेर आहेत। भरपूर मदतीचा हात मागितला, भरपूर जणांना सांगितलं आहे, फोन केलेत, कोण मदतीला आले नाही। अजूनपर्यंत पाणी काय कमी व्हायचं नाव घेईना। महापालिका प्रशासनाचं कोणी आलं नाही का तुम्हाला भेटायला बोलायला? अजूनपर्यंत तर कोण आले नाही। आता हे इकडचे स्थायिक लोक आहेत, एवढ्या वर्षापासून राहतात, हे लोकांचं पण हेच म्हणणं आहे की अजूनपर्यंत कधी असं झालं नव्हतं, हे पहिल्यांदा असं पाणी साच। तुम्ही काय, तुमचा काय व्यवसाय आणि तुम्ही कुठे राहायला आहे आणि काय परिस्थिती आहे? आमचं इथे असंच आहे, पाणी वगैरे घरात भरपूर आहे। पाणी अजून बी जाय ना, कोण आले BGB वाले बी आले तर बघून गेले, अजून आलेच नाही। काय काय नुकसान झाले घरामधलं? सर्व भांडे वगैरे स्वयंपाकचे वगैरे सर्व नुकसान झाले पूर्ण। पण मग यापूर्वी अशी परिस्थिती कधी झालेली आहे? नाही, यापुढे झालं नाही, आताच पहिली वेळा झालेलं आहे। पहिल्यांदाच असं झालं? पहिल्यांदा झालेलं आहे। कशामुळे ही निर्माण झाली परिस्थिती, काय कल्पना नाही, ते पाऊस तर झालं आणि रोड जायचं मेन वाटच बंद आहे, वाटच नाही आहे। MIDCचं हे वाट आहे ना, ते बंद करा। हां, ते पाण्याचं वाहतूक कशामुळे हे पाणी इथं अडकून पडलेलं आहे? यापूर्वी कधी झालं नाही एवढं जमा व्हायचं म्हटलं तर कर्णीनगर MIDC सर्व पाणी ह्याच लाईनला जात आहे, त्याच्यामुळे हे पाणीचं लोड इथं भरपूर आहे। त्याच्यामुळे सर्वांचे ड्रेनेज भरले, ती संडासला जायचं बी प्रॉब्लेम आहे। सकाळपासून अजून संडासला कोणी केले नाहीत। पण मग ही किती वाजल्यापासून अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे? 1:30 वाजेपासून पाणी उरलं, ते अजून बी कमी झालं नाही पाणी। हां, पाणी कमी व्हायचं नाव घ्यायला तयार नाही। पण मग यापूर्वी अशी परिस्थिती कधी झालेली होती? ह्या वर्षी झाले तेवढं, परंतु एवढं झालं नव्हतं, यावेळी जास्त झालं। 7 वर्षापूर्वी काय तुझा काय अनुभव आहे? काय परिस्थिती आहे सध्या? तर आमचं घर आणि एक कारखाना आहे, मोठं कारखाने भरलेलं आहे, पूर्ण नाही म्हटलं तरी 25 लाखाचा माल आहे आणि किचनमध्ये पूर्ण सगळं भांडे स्वयंपाक जे आहे ते सगळं वाहून गेलेलं आहे। फ्रीज पण पडलेलं आहे पाण्यात आणि नागनाथ सोसायटी, विणकर वसाहत, व्हॅलेंटाईन स्कूलच्या पुढचे जे विभाग आहेत तिकडचे पाणी सगळं येऊन इकडंच भरतात आणि तिथं पुढे चेंबरला पाणी पास व्हायला जागाही नाही आणि सध्या ते पॅक आहे। महानगरपालिकेला ह्याच्या आधी मी 2दा अर्ज दिलेलं होतं, त्यांचा काही रिस्पॉन्स आलेला नाही। हां, हे रस्ता झाल्यापासून ही परिस्थिती निर्माण? रस्ता झाल्यापासून ही परिस्थिती चालू आहे सध्या। पाणी पास होत नाही, ह्याच्या आधी इथं ड्रेनेजचं काम ते केलेत पण अजून बी पाणी पास होई नाही इकडं। पुढे चेंबर दर टायमाला हेच असतं, पाऊस जोरात आलं की चेंबर पॅक होतं, सगळं चिखल असतं रोड आमचं। आपण पाहतोय परिस्थिती भयानक आहे, कारण खरं तर समोरूनच सोलापूर अक्कलकोट हायवे जो आहे तो गेलेला आहे। मात्र या हायवेचं काम झाल्यानंतर या वसाहती किंवा या परिसरातलं जे आहे वज्रेश्वरी नगर असेल किंवा या भागातलं पाणी जे आहे ते पूर्वी या ड्रेनेजच्या माध्यमातून इथून जात होतं। मात्र नवीन रस्ता जो झालेला आहे त्याच्यामुळे रस्त्याची जी काही कामं झालेली आहेत त्यामुळे गटारी ज्या आहेत त्या किंवा ज्या नाले आहेत, जे ड्रेनेज आहेत ते मात्र छोटे झाले आहेत आणि संपूर्ण लोड जो होतो त्यावर झाल्यामुळे ही पाणी जे आहे ते या संपूर्ण भागामध्ये सातत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच नागरी वस्तीमध्ये हे मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।